बुद्धीचं बळ हीच शक्ती. एका झाडावर कावळा कावळीने घरटं बांधलं होतं. कावळीला पिलं झाली की त्याच झाडाच्या ढोलीत राहणार एक काळाकुट्ट साप ती पिलं खाऊन टाकायचा. असं नेहमीच व्हायचं. कावळा कावळीला फार वाईट वाटायचं. कावळीने पुन्हा अंडी घालण्याचे दिवस आले. तेव्हा अंड्यांच्या काळजीने कावळी कावळ्याला म्हणाली, अहो, ऐकलत का? आपण हे झाड सोडून दुसरीकडे जाऊया का? तो दुष्ट विषारी साप आपल्या पिलांना वारंवार खाऊन जातो. दुष्ट, धूर्त, उर्मट लोक आणि साप राहतो त्या घरात राहिलं तर नक्कीच मृत्यू येतो. त्यावर कावळा म्हणाला, तू अजिबात भिवू नकोस. आतापर्यंत मी त्या सापाला केलेल्या अपराधांबद्दल क्षमा केली आहे. आता मात्र क्षमा नाही. पण तो साप महाविषारी आहे. तुम्ही त्याच्याशी कसा काय लढा देणार? अगं, ज्याच्यापाशी बुद्धी नाही तो कमकुवत असतो. ज्याच्यापाशी बुद्धी आहे तोच ताकदवान असतो. बुद्धीच्या जोरावर काहीही करता येतं. पण तुम्ही त्या दुष्ट सापाचं काय करणार आहात ते आधी सांगा. त्या महासापाचं काय करायचं याचा मी नक्की विचार केलाय. ऐक. इथल्या जवळच्या सरोवरात या देशाचा राजकुमार रोज स्नान करण्यासाठी येतो. स्नान करण्यापूर्वी तो जवळच्या शिळेवर गळ्यातील सोन्याचा हार उतरवून ठेवतो. मग तू एक काम करायचंस. कोणतं काम? लवकर सांगा. मी करीन, नक्की करीन. हार उतरवून शिळेवर ठेवल्यावर तो चोचीने पटकन उचलायचा आणि आपल्या झाडातील सापाच्या ढोलीत टाकायचा. पण एक लक्षात ठेव, हार घेऊन हळूहळू उडत ढोलीपर्यंत जायचं. म्हणजे तुझ्या मागे धावणाऱ्या राजकुमारांच्या सेवकांना तू हार ढोलीत टाकलेला दिसेल. तुम्ही सांगितलं तसंच करीन मी, नक्की करीन. दुसऱ्या दिवशी कावळीनं कावळ्याच्या सांगण्याप्रमाणे केलं. हार ढोलीत टाकलेला पाहताच सेवकांनी प्रथम ढोलीतल्या महासापाला मारलं आणि हार घेऊन ते परत गेले. त्या ऋतूतील कावळीची पिलं मोठी होऊन उडून सुद्धा गेली. कावळा कावळीला फार आनंद झाला. मित्रांनो, जिथे शक्ती कमी पडते ना, तिथे युक्तीने काम साध्य होतं.